नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ हा एक सत्य घटनेवरच आधारित म्हटलं तरी चालेल. माझ्याबरोबरच तो विषय झालेला होता, पण त्यातून काही मला आर्थिक हानी झालेली नाही. तोच मी तुम्हाला शेअर करणार आहे. आपण जे पण ऑनलाईन म्हणजे ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, अशा टाईपचे बरेच ऑनलाईन ॲप आहेत की ज्याच्यावरून आपण ऑर्डर करत असतो. आता हे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे जुनून आहे, पण असे काही ॲप आहेत की ज्याच्यावरून आपण खरेदी न करता सुद्धा आपल्याला फोन येतो की मलाच एक फोन आला होता की तुम्ही 900 950 रुपयाची काहीतरी कुर्ती वगैरे काय तुमची आलेली आहे, तर ती तुम्ही रिसीव करा. आणि त्यांच्या फोनवरून फोन आला, म्हणजे साध्या मोबाईलवरून फोन कधी येत नाही ॲमेझॉनचे वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की माझी कुठलीही ऑर्डर वगैरे काहीही नव्हती, त्यामुळे मला रिसीव करायचा काही प्रश्नच येत नाही. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्हाला एक कोड पाठवतो कॅन्सलेशनचा. ज्यावेळी त्यांनी सांगितलं ना तुम्हाला एक कोड येईल, तो आम्हाला पाठवा, तर त्यावेळी जर तुमच्या क्रेडिट कार्डचे नंबर असतील, त्यांच्याकडे असतात, आपण कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी केलेले असतात शेअर, किंवा हॅकर ते काढतात, तर जो कोड येतो ना त्यावेळी तो कोड त्यांनी तिथे टाकला तर तुमचं अकाउंट पूर्ण क्रेडिट कार्डचं खाली, तुमचं गुगल पे पूर्ण खाली, तुमचा अकाउंटला असणारा बॅलन्स पण खाली होतो. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुमचं पार्सल नसताना जर कुणी इकडे आला आणि तुम्हाला म्हटलं की तुमचं पार्सल आहे, तुम्हाला नको हवं असेल तर आम्ही कॅन्सल करतो, त्याचा कोड त्यांना सांगायचं की मला काही शेअर करायचं नाही, माझी काही ऑर्डर आहे, तुम्ही जाऊ शकता. तसं मी केलं, तर त्यामुळे आपली आर्थिक हानी निश्चित टळेल. माझ्याबरोबर जो अनुभव आला तोच मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढे कुठलीही वस्तू काय आम्ही आणली, कुठून आली, काय हे पाहण्याच्या ह्याच्यात बसू नका. सरळ फोनवर सांगून टाका की बाबा माझं काहीही पार्सल नाहीये, आणि तुम्ही काय जो कोड पाठवणार आहे तो मला पाठवू नका, मी तो तुम्हाला पाठवू शकत नाही. कारण त्याच्यामुळे माझ्या अगोदरच मी एक किस्सा ऐकला होता की एका लेडीचे 2,40,000 रुपयाचं तिच्या क्रेडिट कार्डवरून शॉपिंग यांनी आउट केलं. म्हणजे असे किस्से होतात. तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असतील तर त्याचे तुम्ही लिमिट्स कमी करून ठेवा. 5,000, 3,000, 2,000, 1,00,000 असेल तरी तुम्हाला ज्यावेळेस वेळ करायचं असेल शॉपिंग, त्यावेळेस तुम्ही ते वाढवूही शकता. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.